तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहात का? लाभार्थी असूनही केवायसी अभावी पीएम किसान योजनेपासून तुम्ही वंचित आहात का? असा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा, कारण गेली वर्षभर प्रशासकीय यंत्रणांमधील विविध विभागांमधून पडताळणी सुरू असतानाही आजपर्यंत 100% लाभार्थ्यांची पडताळणी पूर्ण झालेली नाही। मग आता ज्या शेतकऱ्यांची पडताळणी होणं बाकी आहे किंवा पडताळणीला वेगवेगळ्या कारणांमुळे विलंब लागतो, त्याला काय कारण असावीत, आजच्या या स्पेशल स्टोरीच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला तर मग। नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स। खेड टाइम्सच्या स्पेशल स्टोरीमध्ये आपलं स्वागत। असं म्हणतात की सरकारी योजना या फक्त कागदावरच दाखवण्यासाठी असतात। मुळात ज्या सर्वसामान्य माणसांसाठी बनवल्या जातात त्यांच्यापर्यंत त्या कधी पोहोचतच नाही। सरकारी योजना या सरकारी कार्यालयात वशिला असणाऱ्यांसाठीच असतात असं बोललं जातं, परंतु पीएम किसान म्हणजेच पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना या सगळ्याला काही अंशी अपवाद ठरली। या योजनेअंतर्गत देशातल्या शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते। दर 4 महिन्यांच्या अंतरानं 2,000 रुपयांचे 3 हप्ते शेतकऱ्यांना बँक खात्यात जमा केले जातात। आतापर्यंत लाभार्थी शेतकऱ्यांना या योजनेमार्फत 16 हप्ते मिळाले आहेत। शेतकऱ्यांना दिले जाणारे हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा असल्यामुळे या योजनेत भ्रष्टाचार, वशिलेबाजी आणि गैरप्रकार होण्याची शक्यता कमी संभावते। तरीही देशातील कितीतरी खरी गरज असलेले शेतकरी या योजनेपासून वंचित राहिलेले आहेत। लाभार्थ्यांची पडताळणी प्रक्रिया यामागचं प्रमुख कारण ठरत आहे। ही पडताळणी प्रक्रिया या योजनेत होणाऱ्या गैरप्रकाराचं माध्यम ठरत आहे। हे समजून घेण्यासाठी पाहूयात पीएम किसान योजनेमध्ये सापडलेला काही बोगस लाभार्थ्यांचा आणि प्रशासनाकडून प्रलंबित राहिलेल्या यादीचा ग्राउंड रिपोर्ट। खेड तालुक्यातील काही गावांमध्ये पीएम किसान योजनेचा लाभ घेत असलेला बोगस लाभार्थी आणि ही बोगस नावे यादीतून वगळण्यासाठी प्रशासनाने घेतलेला वेळखाऊ कारभार। कोणत्याही सरकारी योजनेचा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असतो लाभार्थ्यांची ओळख आणि पडताळणी। पीएम किसान योजनेसाठी शेतकऱ्यांची ई-केवायसी, लँड सीडिंग आणि आधार सीडिंग या पडताळणी प्रक्रिया महत्त्वाच्या असतात। या सगळ्या पडताळण्या पूर्ण झाल्यानंतर कृषी विभागाकडून या लाभार्थ्यांची यादी जाहीर केली जाते आणि या यादीनुसार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतात। या पडताळणीमध्ये कृषी विभागाला शेतकऱ्यांच्या लँड सीडिंग प्रक्रिया, मृत व्यक्तीची ओळख अशा काही अंतिम पडताळणीसाठी पंचायत समिती आणि महसूल विभागाची मदत घ्यावी लागते। त्यामुळे पडताळणीची ही प्रक्रिया वेळखाऊ बनते आणि या गैरप्रकार होण्याची शक्यताही निर्माण होते। खेड तालुक्याच्या काही गावांमध्ये या योजनेमध्ये होत असलेला मोठा गैरप्रकार समोर आला आहे। या योजनेचा लाभ घेणारे लाभार्थी गावातली सातबारावरच दिसत नसल्याचं समोर आलं। काहींचा तर गावाशी, गावातल्या कुणाशी काही संबंध नाही। काहींची केवायसी साठी दिलेले नंबरही बोगस आहेत। खेड तालुक्यातील अंबोली गावात अशा प्रकारचे 134 बोगस लाभार्थी आढळून आले होते। विशेष म्हणजे या यादीमध्ये अनेक मयत लाभार्थ्यांची नावेही सामील होती। गावचे उपसरपंच दत्तात्रय सुतार यांच्या निदर्शनास ही गोष्ट आली आणि त्यांनी ही माहिती तालुका कृषी विभागाला कळवली। काय म्हणतात ते चला पाहूया। नमस्ते, मी दत्तात्रय अनंत सुतार, उपसरपंच ग्रामपंचायत अंबोली या पदावर कार्यरत आहे। गेल्या 1 वर्षापासून मी काम करत असताना पीएम किसान योजनेच्या संदर्भामध्ये पाईट कृषी मंडल अधिकारी असतील किंवा खेड कृषी अधिकारी असतील, तसेच आमचे कृषी अधिकारी राक्षी मॅडमही असतील, यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांचं केवायसी करत होतो आणि अनेक ग्रामस्थांची केवायसी केल्यानंतर यादीमध्ये अशी काही नावं मिळाली की ज्यांचा सातबाऱ्यामध्ये किंवा गावच्या कुठल्याही व्यक्तीशी संबंध नाही, अशी जवळपास 134 नावे मिळाली। खरं तर हे 134 लोक गावच्या कुणाच्याच ओळखीची नसल्याने त्याची यादी आम्ही पुढे दिली आणि कृषी विभागाच्या माध्यमातून ही यादी तहसीलला गेलेली आहे। तहसीलमधनं ही यादी जेव्हा पडताळणी होईल त्यानंतर त्या लोकांची नावे कमी होतील, परंतु खरं जर वास्तविक सांगायचं म्हटलं तर ही 134 लोकांची नावे अंबोली पीएम किसान योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये आलीच कशी काय, हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आवर्जून उपस्थित करावा असं वाटतो। कारण की जे कोणी वंचित लोक असतील त्या लोकांना ह्या व्यक्तींमुळे लाभ मिळत नव्हता आणि अशी चुकीची नावं किंवा अशी लोकांची नाव की ज्यांचे केवायसीच्या साठी जे नंबर दिले ते नंबर सुद्धा सारखे आहेत, काही नंबर सुद्धा लागत नाही। त्यामुळे कुठेतरी ह्या चुकीच्या पद्धतीने ह्या लोकांना या ठिकाणी लाभ मिळालेला आहे असं जाणवतं। म्हणून हे कृषी विभागाच्या माध्यमातून आम्ही तहसीलपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोहोचवलेल्या आहेत। दुसरी गोष्ट म्हणजे जी काही मयत लोकांची नावे आहेत लाभार्थी योजनेमध्ये, तर ते सुद्धा नावे कृषी विभागाच्या माध्यमातून आम्हाला त्यांनी मयत दाखले मागवण्यासाठी विनंती अर्ज केला होता आणि त्या याच्यावर आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून जे काही मयत लोक आहेत त्यांचे सुद्धा मयत दाखले पाठवले गेलेले आहेत आणि त्या यादीमधून मयत लोकांची नावे पीएम किसान लाभार्थी योजनेतून कमी झालेली आहेत।
याचा एक फायदा नवीन लोकांसाठी होऊ शकतो. जी नवीन नोंदणीकृत लोक आहेत, ग्रामस्थ आहेत आंबोलीमधील किंवा अन्य ठिकाणचे, तर त्यांना या यादीमध्ये समाविष्ट केलं जाईल. अशाच प्रकारचं जे काही गोष्टी ज्या काही चुकीच्या गोष्टी आम्हाला मिळाल्या त्या आम्ही आवर्जून त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. माझं सर्वांना हे सांगणं आहे की जी PM किसान योजनेमध्ये असेल किंवा अन्य योजनांमध्ये असेल त्या योजना वंचितांपर्यंत किंवा सर्वसामान्य लोकांपर्यंत मिळाव्या, हा मेन त्या केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल ती योजना राबवताना त्या सरकारचा उद्देश असतो. आणि आपल्यासारख्या प्रतिनिधींनी याच्यावर काम करून सर्वसामान्य व्यक्तींना ही योजना कशी मिळेल असं आपण काम करायला हवं असं मला वाटतं. धन्यवाद. ही बोगस नावे समोर आल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झालं आणि तालुक्यातील इतर गावांमध्येही बोगस आणि मयत लाभार्थ्यांच्या नावांची पडताळणी सुरू झाली. कृषी विभागाने पंचायत समिती आणि महसूल विभागाशी पत्रव्यवहार करत या नावांची पडताळणी सुरू केली, परंतु या पडताळणीच्या वेळखाऊ प्रक्रियेमध्ये 6 महिन्यांपेक्षा अधिक कालावधी गेला. PM किसान योजनेच्या अनुषंगाने 3498 शेतकऱ्यांचे व्हेरिफिकेशन करण्यासाठी माहिती कृषी विभागाकडून आमच्याकडे प्राप्त झालेली आहे. त्या संदर्भात तलाठी व मंडळाधिकारी यांची मीटिंग घेऊन त्यांना संबंधित शेतकऱ्यांचे व्हेरीफाय करण्यासाठी तसेच त्यांचे 7/12 उतारे जमा करण्यासाठी देण्यात आलेले आहे. पुढील याविषयी प्रशासकीय अधिकाऱ्यांना माहिती विचारली असता ते एकमेकांकडे बोट करत जबाबदारी दुसऱ्या विभागाकडे ढकलून मोकळे झाले आहेत. तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून पंचायत समिती कार्यालयाला PM किसानच्या 1941 लाभार्थ्यांची यादी प्राप्त होती पडताळणीसाठी. तर सदर लाभार्थ्यांचे आम्ही सर्व ग्रामपंचायत निहाय वाटप करून ग्रामपंचायतीकडून संबंधित लाभार्थ्यांचे मृत्यूचे दाखले आम्ही जमा केलेले आहेत. त्यापैकी 1941 पैकी 1224 लाभार्थ्यांचे मृत्यूचे दाखले आम्ही तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला जमा केलेले आहेत. उर्वरित जी यादी आहे त्यातले 250 लाभार्थ्यांची ग्रामपंचायत दप्तरात मृत्यूची नोंद नाहीये. कदाचित ते लाभार्थी स्थानिक चौकशीमध्ये बाहेरगावी मयत असल्याचं सांगितलेलं आहे, परंतु आपल्या दप्तरी नोंद नसल्यामुळे आपण ते दाखले 250 लाभार्थ्यांचे देऊ शकलेले नाही. 14 लाभार्थी त्यांच्या यादीतले आम्हाला हयात असलेले आढळले, तसे आम्ही त्यांना तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला कळवले. यादीतील बरीचशी मयत आणि बोगस नावे शोधण्यात प्रशासनाला यश आलं, तरीही मयत व्यक्तींच्या नोंदी बऱ्याचदा गावात न झाल्यामुळे यादीतील मयतांची नावे कमी करण्यात प्रशासनाला अनेक अडचणी येत होत्या. अशी कारणे तालुका कृषी विभागाकडून दिली गेली आहेत. काही म्हणजे शेतकऱ्यांचा कृषी विभागाने ज्यावेळेस सर्वे पडताळणी चालू होती त्यावेळेस काहीतरी शेतकरी तिथे आढळून आले नाही, असं काही आहे का? हो, बऱ्याच अंशी आता मावळ पट्टा जर आपण घेतला, जो मावळ पश्चिम पट्टा आहे तालुक्याचा, या ठिकाणी बरेचसे शेतकरी मुंबई किंवा पुण्यामध्ये स्थायिक किंवा कामानिमित्त गेलेले आहेत. त्यामुळे बरेच शेतकऱ्यांचा ट्रेस होत नाही आणि गावात विचारलं तर ते वर्षानुवर्षे गावात परतलेले नाही. त्यामुळे ते म्हणजे त्यांचं मृत्यू झालेला आहे किंवा कसे याचा बोध होत नाही. असे अनट्रेसेबल शेतकरी आम्ही आता गाव पातळीवर चौकशी करून ते या यादीतून डिलीट करण्याचं काम चालू केलेलं आहे. कृषी मंत्रालयाने 14व्या हप्त्यापूर्वी प्रलंबित लाभार्थी नोंदणी पूर्ण करून घेण्याचे आदेश दिले, परंतु खेड तालुका प्रशासन आणि बोगस नावांच्या पडताळणीमध्ये व्यस्त झाल्यामुळे तालुक्यातील बऱ्याच लाभार्थ्यांची पडताळणी प्रलंबित राहिली. या योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीतून मयतांची नावे वेळेवर कमी न झाल्यामुळे बोगस लाभार्थ्यांचा आकडा वाढत गेला हे स्पष्ट झाले आहे. पण ज्या गावातील 7/12शी काही संबंध नाही अशा लोकांची नावे यादीतून कुठून आली हाही गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. नुकताच या योजनेचा 16वा हप्ता वितरित झाला. यावेळी खेड तालुक्यातील 45,000पेक्षा अधिक लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला. तरी योजनेसाठी लाभार्थ्यांची KYC अजून 100% पूर्ण झालेली नाही. खेड तालुक्यात आता फक्त 150 ते 200 लाभार्थ्यांची KYC अपूर्ण राहिली असल्याची माहिती तालुका कृषी विभागानं खेड टाइम्सशी बोलताना दिली. 4 महिन्यातून एकदा येणाऱ्या या PM किसान योजनेचा 16वा हप्ता वितरित होऊ नये. जर या योजनेपासून लाभार्थी वंचित राहत असतील तर नक्की यामध्ये नागरिकांचे अज्ञान की प्रशासनाचे अपयश याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. असो, PM किसान योजनेबाबत तुम्हाला काय वाटतं? ही योजना खरंच गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत आहे का? यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समधून जरूर कळवा.
अधिक माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक पेजवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका। आणि हो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला, तुमच्या फेसबुक ग्रुपला शेअर करायचं तेवढं लक्षात असू द्या। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।